मॅचच्या दिशेने आणि टॉस जिंकला या टीम सचिन टीम माथेरान बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिल्या सत्रामध्ये शतक करत असताना टीम आपण पाहतो या फणसवाडी टीम. पहा दोन्ही टीमला सूचना असणार, जो संघ चॅम्पियन ठरेल, जो नॉन स्ट्रायकरचे जे टर्म्स आहेत ते उचलू शकतात, जे मेन स्ट्राईकवरती जे टर्म्स आहेत ते उचलायचे नाहीत. दोन्ही या टीमच्या खेळाडूंना सूचना असणार आहेत. थँक्यू सो मच. या मॅच कडे या स्पर्धेमध्ये आलेले तमाम रसिक क्रीडा नगरीचं मी पुन्हा एकदा सरचे स्वागत करतोय. मर्या क्रिकेट संघ असलवाडी चषक 2026 शेवटच्या मोमेंट मध्ये आपल्याला आता पाहायला मिळाले. चॅम्पियन कुठला संघ चॅम्पियन ठरेल. एकीकडे टीम आपण पाहतो नेरळ परिसर मधली टीम पाहायला मिळते, तर एकीकडे जर पाहिलं तर खालापूर तालुक्यामधली आपल्याला टीम पाहायला मिळते. टीम सचिन 11 माथेरान टॉस जिंकलाय. सचिन 11 टीम माथेरानने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, एक दाटसे निर्णय. पहिल्या पूर्वार्धामध्ये सुरुवात आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती अविनाश सुरेशचा हा मुलगा आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात पहिला बॉल स्ट्राईक रेटवरती अजय बसमा. ओहो, अजय बसमाने वार केला जातोय आणि तो पहिल्या बॉलवरती केलाय स्वागत. षटकारांना धावा मिळतील 6. पहिल्या मॅच पासून खरं तर अजय बसमाचं कौतुक केलं पाहिजे. पहिल्या मॅच पासून अप्रतिम बॅटिंग या खेळाडूंनी केली गेल्या. एका धावेने फक्त अर्धशतक राहिलं गेलं होतं आणि इथून मात्र आता फायनल कुठला संघ मारेल, कुठला संघ चॅम्पियन ठरेल. ओहो, अप्रतिम फटका भरपूर चांगला गॅप मध्ये बॉलला ढकलला जातोय. फटका शतरक्षक अप्रतिम राहिला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण तिसरीचा प्रयत्न केला जातोय. तुब्बा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहिलं तर 3 धावा सहजरित्या कंप्लीट केले गेलेत. अजयचा आपण विचार केला तर चालाकी भरपूर आहे या खेळाडूकडे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि इथून जसा स्टंप उडवला गेला आणि फलंदाज सेफ होता आणि त्याच्यानंतर जरूर एक धाव पाहायला मिळाली. 3 धाव मिळाली. 3 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचली गेली. 2 षटकांची मॅच आणि इथून पहिल्या बॉलवरती अजय बसवाच्या बॅटमधला दमदार षटकार पाहायला मिळाला आणि इथून दुसऱ्या बॉलवरती 3 धावा पाहायला मिळाल्या. बोलतच आपण पाहतोय अविनाशला पाहतोय, ज्याचा बोलबाला पहिल्या दिवसाच्या माध्यमातून अप्रतिम राहिला गेलाय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्ट्राईक रेटवरती ओमकार पार दिला पाहतोय. फुल टॉस बॉल आक्रमण करण्याचा गॅप मध्ये बॉल टाकला स्टेट ऑफ मध्ये आणि इथून एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 10 फलकावरती लागले गेले तर 10 या आकड्यावरती पोहोचली गेली.
दमदार स्पर्धा पाहायला मिळते आज दोन्ही गावचा आपण जर विचार केला तर लाईव्हच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक वर्ग जोडले गेले असतील. आम्ही त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. सहर्ष स्वागत. स्ट्रायकेटवरती अजय बसमाला पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अजून पंचाचा डिसिजन पेंडिंग आहे आणि जो पंचाचा निर्णय असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. कारण ही स्पर्धा जर पाहिली तर लाईव्ह आहे आणि पंचांचा इशारा नो बॉल. आणि इथं रोची एक धाव जरूर पाहायला मिळेल. फ्रीट असेल अजय बसमाला. अजय बसमा पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूंनी भरपूर नाव केलंय. खास करणं विचार केला तर जसा रायगडचा टायगर उस्मान पटेल म्हटला जातो तसा माथेरानचा टायगर अजय बसमाला पाहायला जातो. क्या बात आहे. त्याचा प्रत्युत्तर जरूर पाहायला मिळतोय. फटका भरपूर चांगला फ्रीटचा फायदा पाहायला मिळतोय. अजितच्या बॅट मधून आलाय षटकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखलकरूती लागले गेलेत 17 धावा. अप्रतिम बॅटिंग. अजय बसमाचं जेवढी तारीफ करावी तेवढी कमी असेल. सातत्यानं माथेरानचा वंडरबॉय अर्थातच अजय बसमा का म्हटला जातो, टीमचा कॅप्टन कुल का म्हटला जातो, त्याचा आर्थिक उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो. गोलंदाज आपण पाहतो अविनाश आणि त्याच्यावरती देखील हल्ले चढवले गेलेत. लेकिन आपण विचार केला तर फणसवाडी टीम देखील कमी नाहीये. त्याच्यामध्ये देखील बॅटिंग लाईन भरपूर चांगले आहे. पुढच्या इनिंग मध्ये जरूर आपल्याला त्यांची बॅटिंग जरूर पाहायला मिळेल. त्याचनंतर आपण पाहिलं तर हरीश असेल त्या टीम मध्ये. फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केला. गॅप मध्ये बॉलला ढकलला जात आहे. बॉल चालाय फाईन लेगच्या दिशेनं सीमा पार येतो. अजयच्या बॅट मध्ये आलाय चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून इथं नक्कीच रिव्ह्यू घेतला जातोय. नक्कीच स्क्रीनवरती चेक केला जाईल आणि जो काय निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. कारण ही स्पर्धा पाहिली तर ब्रदर इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ही कव्हर केली जाते युट्यूबच्या माध्यमातून आणि इथून जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. कारण कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये आणि नक्कीच आम्ही या स्पर्धेचे मुख्य आयोजक पाहतोय. त्यांच्या माध्यमातून जो निर्णय असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. येस नो बॉल आणि इथं अजून एक संधी असेल अजय बसमाला फ्रीडची. इथून धावसंख्या थोडस चेंजेस पाहायला मिळेल. धावसंख्या दाखलकरूती लागले गेले 22 धावा. अप्रतिम बॅटिंग. चांगला कमबॅक करावं लागेल गोलंदाज अविनाशला. खरं तर अविनाशचं देखील कौतुक केलं पाहिजे. कमी वयामध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावरती याही खेळाडूने नाव भरपूर काढलं गेलंय आणि खरं तर फणसवाडी टीमच्या एक नावाच्या आणि गावाच्या नावानं हा संघ उतरला गेला आणि पहिल्या मॅच मध्ये खरं तर या खेळाडूने हंगामा भरपूर केलाय. पुढे मारण्याचा प्रयत्न वॉलथ्रोमध्ये स्वतः आपण गोलंदाज पाहतो अविनाशला आणि तुम्ही एक धाव जरूर पाहायला मिळते. एका धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखलकरूती आहेत 23. 23 धावा दाखलकरूती लागले गेलेत. अप्रतिम बॅटिंग. पहिले षटक चालू असताना काही बॉलचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय ओमकार पारदेला. खरं तर सचिन टीमचा विचार करत या दोन खेळाडूंना खरं तर प्रेक्षकांची मन जिंकले गेलेत आजच्या दिवसामध्ये. गॅप मध्ये ढकलला जातोय. शतरक्षक आहे तेथे तैनात. लॉंग लिझर मध्ये ट्रॅव्हल केलं जात. थोडंसं करा फंबलिंग आणि इथून आला नशिबाचा चौकार आणि इथून धावा मिळतील 4 आणि या 4 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 27 धावा दाखलकरूती लागले गेलेत. इथून षटकाचा विचार केला तर पहिले षटक इथे संपले गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा दाखलकरूती लागले गेलेत. अप्रतिम बॅटिंग सध्या पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाकडनं. एकीकडे अजय बसमाचं वादळ पाहायला मिळतंय तर दुसरीकडे ओमकार पारदीचं वादळ पाहायला मिळतंय. आणि पहिला षटक आपण पाहिलं अविनाशने टाकलं होतं आणि थोडस महागडं ठरलं जात आहे. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती सागरला पाहतोय. सागरला आता चांगला कमबॅक करावा लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये थोडं एकच धाव मिळेल. भरपूर चांगला एफेक्ट दोन्ही टीमचा राहायला गेलाय. शेवटच्या मोमेंटला खरं तर आज एकमेकांशी आपल्याला फाईट पाहायला मिळते. एकीकडे फणसवाडी टीम त्यांच्या आगेच फाईट करते टीम सचिन 11 माथेरान. एक धाव मिळाली. एका धावने धावसंख्येत बदल. धावसंख्या 33 या आकड्यावरती पोहोचली गेली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार सागरला पाहतोय आपण. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय रामवीरला. अप्रतिम फटका. क्रॉस झाला. फटका भरपूर चांगला आहे. गॅप मध्ये ढकलला. एक धाव मिळाले. दुसरीचा कॉल केला जातोय. धोक्याची घंटा होऊ शकते आणि इथून रनआउट झालाय फलंदाज बाद आणि इथून धक्का क्रमांक दुसरा लागला जातोय. फलंदाज बाद होईल रामवीर आणि इथून षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं संपलं जात आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकावरती लागले गेले. तर 34 धावा येणाऱ्या 12 बॉल मध्ये 35 धावांची गरज पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत टीम फणसवाडी टीमला. चला लगेच स्पीडअप करायचं. उशीर करायचं नाहीये. सचिन टीम मात्र लगेच शतरक्षण लावून घ्या आणि लगेच सामना लगेच स्टार्ट करायचा आहे.
चॅम्पियन कुठला संघ असणार, या चमचमत्या ट्रॉफीवरती कोणाचा संघ असणार, 2026 चा पर्व दुसऱ्या या स्पर्धेचा आणि दुसऱ्या पर्वामधले कुठल्या टीमचा बोलबाला असणार. एकीकडे टीम सचिन माथेरान तर दुसरीकडे फणसवाडी टीम. एकीकडे नेरळ परिसरामधली टीम पाहायला मिळते तर एकीकडे खालापूर टीम मधली आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेच बॅट्समन दोन पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे 35 धावा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. सातत्याने या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळालाय. खरं तर पंचाचं कौतुक केलं पाहिजे. पहिल्या दिवसापासून भरपूर मेहनत या स्पर्धेला लागली गेली. त्याचनंतर आज प्रेक्षक वर्ग भरपूर जोडले गेले या स्पर्धेमध्ये. मर्याय क्रिकेट संघ असलवाडी चषक 2026 पर्व दुसऱ्या या स्पर्धेचं मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि खरं तर प्रेक्षक वर्ग आज युट्यूबच्या माध्यमातून खास करणं ब्रदर इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून कव्हर केली गेली आहेत. आणि खरं तर ज्या प्रेक्षक वर्ग आणि ज्या ज्या टीम्स असतील त्या टीमच्या नावानं खरं तर सपोर्ट भरपूर युट्यूबच्या माध्यमातून राहिले गेले. सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सध्या स्क्रीनवरती. बाप जैसा बेटा या दोन खेळाडूंनी खरं तर पहिल्या दिवसामध्ये प्रेक्षकांची मन जिंकलेत. एकीकडे सुरेश तर दुसरीकडे अविनाश, त्यांचा मुलगा आपण पाहतोय. आकाश आलाय, अविनाश अजून बाकी आहे. मेन हिटर पाठी मागे ठेवलाय त्यांनी, कारण तडाखेबाजी फलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. आकाशात देखील कौतुक केलं पाहिजे. आकाश देखील कमी नाहीये. जर आकाशची देखील जरी बॅटिंग लागली ना तर शेवटच्या ओव्हर पर्यंत आपल्याला हे मॅच जरूर पाहायला मिळेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्ट्राईक एंडवरती टीमचे कॅप्टन कुल आपण पाहतो सुरेशला आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आकाश. तर वैयक्तिक संघाचं पहिलं षटक रामवीर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल शॉर्ट पिच बॉल होता, उकेला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे अजय बसमा आणि इथून चुकी होणार नाही. महत्वाचा विकेट बाद झाला आणि तो पहिला धक्का बसतोय फणसवाडी टीमला. फलंदाज बाद होईल. सुरेश बॅक टू द डगआउट. ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. अजय बसमा खूप लांबून प्रवास केला होता आणि टीमचे कॅप्टन कुल आहेत आणि त्याच्याकडनं चुकी होणं थोडस अवघड आहे आणि चुकी होणार नाहीये, कारण टेनिस क्रिकेटचा अनुभव भरपूर या खेळाडूला आहे. कमी वेळामध्ये त्या खेळाडूंनी नाव कोरलं गेलं आणि गावाचं नाव कसं पुढे न्यायचं हे त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतं. आणि महत्वाचं विकेट बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश, सुरेशचा मुलगा आपल्याला पाहायला मिळतो. सध्या स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सुलभ पद्धतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे बोलतात. वाईड बॉल एक अवांतरचा जरूर पाहायला मिळते आणि एक अवांतर धावेनं धाव संख्येचा अकाउंट ओपन केला जाते. बॅटिंग करत असताना टीम फणसवाडी टीम कडनं पाहायला मिळते. रामला मात्र चांगला कमबॅक करावा लागेल. पुढे जरूर प्रयत्न होता आणि इथून फुटबॉलचा वापर पाहायला मिळाला. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉलिंग विकेट किपरच्या हातामध्ये पण पाहिलं तर सोम बसमा पाहतोय आपण सातत्यानं सचिन टीमच्या माध्यमातून. सोम बसमाला आपण विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला जातं. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा बॉल, अप्रतिम डॉट बॉल पाहायला मिळतो. अचूक एक डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येणार तेवढं दडपण असेल टीम बॅटिंग करत असताना फणसवाडी टीमला. एक धाव जरूर धावफलकीवरती लागली गेली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती रामवीरला पाहतोय. पुन्हा एकदा बॅट चेंज लागले जाते. सोहम बसमा चेंडूच्या खाली आहे आणि त्याच्याकडनं देखील चुक्या होणार नाही. अप्रतिम झेल टिपला जातोय आणि अजून एक धक्का बसते फणसवाडी टीमला. फलंदाज बाद होईल. अविनाश बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. हे पहा रिप्ले ऍक्शन पाहायला मिळतोय. बॅट सिनरी जरूर पाहायला मिळाले. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण दिले भरपूर चांगली साथ सोम बसमा पाहतोय आणि भरपूर खुश पाहायला मिळतोय सध्या स्क्रीनवरती, कारण जेली महत्वाचा टिपला गेलाय. ज्या खेळाडूकडे अपेक्षा होती आणि तो फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलंय. चला टीम फणसवाडी टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचे खेळाडू विनंती असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती आपण पाहतोय हरीशला पाहतोय. आमचे जवळचे मित्र आहेत सातत्यानं क्रिकेटच्या वरती आणि गावाच्या नावाने खरं तर हा संघ आपण पाहायला गेलाय आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये हरीश पाहतो. डॅसिंग डायलेमेंट
क्रिकेटप्रती अफाटून प्रेम आज गावाच्या नावाने खेळत असताना खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हरीशला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता हरीशला मात्र चांगला कमबॅक करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती खरं तर राम युरीचा कौतुक केलं पाहिजे. खरं तर अफलातून गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी खरं तर या गोलंदाजीची राहिली गेल्या. राम युरीची जेवढी तारीफ करावी तेवढी कमी असेल. तर स्ट्राईक एंडवरती आपण फलंदाज पाहतोय हरीशला पाहतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न. फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यानं थोडस करा फंबलिंग पाहायला एकदा मिळाला. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि इथून 2च धाव मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखल करते लागले गेले तर 3 या आकड्यावरती पोहोचली गेली. चांगली बॅटिंग तर एकीकडे चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. सचिन टीम माथेरानकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती हरीशला पाहते पुन्हा एकदा. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि इथून विचार केला तर डॉट बॉल आणि षटक क्रमांक पहिले संपलं जाते आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 3 धावा दाफलकीवरती लागले गेलेत. बॉल शिल्लक असतील आता 6 आणि 6 मध्ये बनवायचे तर 32 धावा. समीकरण कठीण आहे. अजूनही आकाश आहे मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरं षटक आपण पाहतोय माथेरानचा वंडर बॉय अर्थात जसा अजय बसमा आहे तसा संदीप वीर देखील आहे. एक्सप्रेस गोलंदाज सातत्यानं पनवेल परिसरामध्ये या गोलंदाजाचा दबदबा राहिला गेलाय आणि सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय संदीप वीरला. तर एकीकडे स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय आकाशला. याही खेळाडूकडे अपेक्षा आहे याची जर बॅटिंग लागली तर मग बरी गत नाहीये. परंतु आता इथं तितकाच ताकदीचा गोलंदाज संदीप वीरला पाहतोय. पहिलाच बॉल. वेग भरपूर पाहायला मिळतोय. फुटबॉलचा वापर आणि इथून बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. इथून जर विचार केला तर वेग भरपूर पाहायला मिळतोय कारण संदीप वीरला मोठे फटके मारणं अवघड आहे आणि इथून फुटबॉलचा वापर जरूर पाहायला मिळाला आणि इथून डॉट बॉल. सध्या स्क्रीनवरती पाहतोय आपण संदीप वीरला. एक चांगला गोलंदाज आहे. यंदाच्या हंगामामध्ये याही गोलंदाजाचा दबदबा राहिलाय. बॅटची एनर्जी लागली जाते. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चुकी होणार नाही आणि वसंतला पाहतो आपण. वसंत पारदेला अप्रतिम झेल टिपला जातोय आणि इथून ज्या खेळाडूकडे देखील अपेक्षा भरपूर होती तो फलंदाज बाद झाला आणि विकेट क्रमांक 3 लागला जातोय. फलंदाज आकाश बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच. चला लगेच बॅट्समन जायचं कारण आपल्याला वेळ भरपूर कमी आहे आणि बक्षीस पात्र देखील आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये देखील अर्धा तास जरूर पाहायला मिळेल. त्याच्यामुळे थोडस स्पीडअप करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागरला पाहतोय. खरं तर खास करणार सुरेश आणि अविनाश या 2 खेळाडूंची भरपूर अपेक्षा होती. त्याच नंतर आकाश आणि तिन्ही महत्वाची विकेट बाद झालेत आणि इथून कमबॅक केल्या टीम सचिन माथेरान टीमनं. या षटकाचा विचार केला तर 2 बॉलचा खेळ संपलाय. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉल वरती महत्वाचं विकेट आणि स्ट्राईक एंड वरती सागरला पाहतो आपण. गोलंदाज तयार संदीप वीर. बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस बॉल होता आणि इथून थोडसा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि पंचांचा इशारा 9 आणि इथून धावा मिळतील 5 आणि संधी असेल फ्री हिटची. या चुका सचिन टीम माथेरानला सुधारावा लागतील. शेवटच्या मोमेंटला जर तुम्ही जर अशी कामगिरी जर केली तर मग तुम्हाला हार पत्करावा लागेल आणि इथून चांगला कमबॅक करावा लागला. आता संदीप वीरला 5 धावा मिळाल्या. 5 धाव धावसंख्येत बदल. धावसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचली गेली. फ्रीडचा बॉल. फ्रीडचा बॉल. हा बॉल यॉर्कर पद्धतीचा पाहायला मिळतोय आणि इथून भरपूर चांगला टप्पा पाहायला मिळाला आणि इथून डॉट बॉल. समीकरण कठीण आहे. या षटकाचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ इथे संपला गेलाय आणि अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. गोलंदाज तयार संदीप वीरला पाहतो. बॉलिंग ट्रॅक वरती चांगले बॉलिंग अटॅक राहायला गेलाय प्रत्येक खेळाडूचा. पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर बॅटचे जर पाहायला मिळते. मिड विकेटला बॉलला ट्रबल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे टीमच्या कॅप्टन कुल अजय बसमाला पाहतोय आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. म्हणजे जवळ या सामन्यामध्ये आपण जर विचार केला तर फक्त उपचार तर शिल्लक राहिली गेल्या. जवळ सामना टीम सचिन टीम कडे आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती संदीप वीरला पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी राहिली या गोलंदाजाची. हरीशला पाहतोय आपण. इथून बॅटची एनर्जी लागली जाते. फलंदाज होईल बाद आणि खेळाडू वृत्ती दाखवली दिली हरीशनं आणि इथून अजून एक धक्का बसतोय टीम फणसपाटी टीमला. फलंदाज बाद होईल हरीश. बॅक टू द डगआउट. हरीश नॉन स्ट्राईक वरती जायचे. शेवटचा बॉल आहे आणि इथं
या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला मराठी क्रिकेट संघ असलवाडी चषक 2026 शेवटचा बॉल एअरकर पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतो. इथून चॅम्पियन संघ ठरला जातोय. टीम सचिन 11 माथेरान, हार्ड लक टीम फणसवाडी. भरपूर चांगला प्रयत्न दोन्ही टीमचा राहिला गेला. चला एक सॉंग होऊन जाऊ द्या. सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय सचिन टीमचे सर्व खेळाडू आणि इथं चॅम्पियन संघ ठरला जातोय. मर्याय क्रिकेट संघ असलवाडी चषक 2026 दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वाचा चॅम्पियन संघ ठरला जातो टीम सचिन 11 माथेरान.